महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज झालं। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, रिपब्लिकन जनशक्ती पार्टी अशा आमचे सर्व महाविकास आघाडीतले सहकारी इथे उपस्थित आहेत। निशाणी मशाल आहे। राष्ट्रवादीलाही नवीन निशाणी मिळाली आहे काय? तुतारी। सकाळीच आम्ही तुतारी वाजवून इथे मशाल पेटवायला आलेलो आहोत। आता काँग्रेसवाले म्हणतील मग पंजाचं काय? पंजा असल्याशिवाय तुतारी पण उचलता येणार नाही आणि मशाली उचलता येणार होय। काँग्रेस पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या महाराष्ट्रामध्ये संकट काळामध्ये ताकद द्यायचं काम करणारी माणसं आहोत आम्ही। हे महाराष्ट्रातले पक्ष आहेत। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारं नेतृत्व महाराष्ट्रातले ते कोणत्याही पक्षाचं असू द्या, ते टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे। मी सकाळी सांगितलं की हे जे नरेंद्र मोदी नावाचे सद्गृहस्थ आहेत ते 4 जून नंतर या देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत। 4 जून नंतर मोदी जाणार। 4 जून नंतर या देशामध्ये परिवर्तन होणार। इथे मोठ्या संख्येने महिला बसलेल्या आहेत। 4 जून नंतर स्वयंपाकाचा गॅस 400 रुपयालाच मिळणार। नाही, मी का सांगतो? मी मोदींना नेहमी सांगत होतो, मी पार्लमेंटलाही सांगितलं त्यांना समोर बसलेले असताना, हे तुमचे अच्छे दिन वगैरे आम्हाला नको आहेत बाबा। हे अच्छे दिन आम्हाला नकोत। 2014चे आमचे दिवस आम्हाला परत द्या। 2014च्या आधीचे आमचे जे अच्छे दिन होते ते आम्हाला परत करा। तुमचे गेल्या पुढल्या 10 वर्षातले जे काय अच्छे दिन आहेत, 2014ला 450 रुपये होता ना गॅस, आम्हाला ते दिवस परत पाहिजे। ते दिवस आम्हाला परत हवे आहेत। सगळं धान्य, गहू, तांदूळ, पेट्रोल आम्हाला 2014च्या आधी जे होते आमचे चांगले दिवस ते आम्हाला हवे। तुमचे पुढल्या 10 वर्षात जे काय तुम्ही आमची लूट केलेली आहे, जे आम्हाला भिकेला लावलेलं आहे नरेंद्र मोदी, आता तुम्ही खरोखर तुम्हाला जे काय एक आंतरिक इच्छा है, मैं तो फकीर हूँ, झोला लेकर आया था, झोला लेकर जाऊंगा। मावळच्या लोकसभा खासदारांनी विजयी झाल्यावर एक झोळा घ्यावा, दिल्लीला जावं आणि मोदीला द्यावं। मोदी जी, मैं मावल से आपके लिए एक झोला लेकर आया हूँ। आपकी इच्छा थी, मैं तो झोला लेकर जाऊंगा। अगर आपको झोला लेकर इधर आपके मतदार संघ में आना है, तुकोबा महाराज के यहाँ आप वहाँ बैठो, खाने पीने की व्यवस्था फ्री में हो जाएगी। देहूला या, आळंदीला या, कुठेही या, राम नाम घ्या, काय हवं ते करा, पण या देशाला तुमच्या जाचातून मुक्त करा, एवढी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। आणि म्हणून ती जबाबदारी आपण आपले नवीन निवडून देणारे खासदार संजोग वाघेरे पाटील यांच्यावर टाकूया। आपला देश अत्यंत संकटात आहे। आपण मगाशी सांगितलं कामगारांची वस्ती आहे, इथे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग इंडस्ट्री आहे। या देशामधल्या कामगार वर्गालाच खतम करण्याचे प्रयत्न सुरू आहे। कामगारांची शक्ती राहू नये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये। शेतकऱ्यांच्या विरोधी जसे कायदे आणले तसे कामगारांच्या विरोधी कायदे, कामगारांच्या संघटना टिकू नयेत, कामगारांना त्यांचे हक्क मिळू नयेत, अशा अनेक प्रकारे मोदीने केले उद्योगपतींच्या फायद्यासाठी।
मोदी हा सामान्य जनतेचा माणूस नाही, मोदी हा उद्योगपतींचा माणूस आहे. म्हणून त्याला मोदी शेठ म्हणतात. शेठ आहे तो. आम्हाला शेठचं राज्य नको आहे. आम्हाला सामान्य माणसातून निर्माण झालेला नेता या देशाला नेतृत्व करणारा हवा आहे, ज्याला आमची दुःख. आम्हाला ज्याला स्वतःचं कुटुंब आहे, संसार आहे, असा माणूस पाहिजे ज्याला संसाराची दुःख कळतील. मोदीला काय आहे? आगाना पिछा. त्याला काय कळणार आहे? हा, गहू वाटेका भाव त्याला काय कळणार आहे? घरामध्ये काय चाललंय, कुटुंबात काय चाललंय, काय होणार आहे? हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. त्याने खोटं बोलण्याचे सगळे विक्रम तोडलेले आहेत. मी तर असं म्हणेन आपल्या खासदारांना की तुम्ही पार्लमेंटला गेल्यावरती एक प्रस्ताव मांडला पाहिजे की ऑलिम्पिकमध्ये जलद खोटं बोलणाऱ्या माणसाला आपल्याला पाठवता येईल का? त्या खेळाचा समावेश करून घ्यायचा असेल नरेंद्र मोदींना तिथे कोच म्हणून पाठवा निदान. इतका जलद गतीनं खोटं बोलणारा माणूस देशाच्या इतिहासात निर्माण झाला नाही. दुर्दैवानं तो या देशात आपला पंतप्रधान झाला. परवा मी सकाळी सांगितलं, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जी गोष्ट नाही आहे ते त्यांनी सांगितलं आणि हिंदू मुसलमान असा वाद लावण्याचा प्रयत्न केला. मोदींनी सांगितलं की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असं आहे की आमची सत्ता आली तर आम्ही लोकांच्या संपत्तीचं समान वाटप करू आणि ज्यांना अधिक मुलं आहेत त्यांना संपत्ती वाटून टाकू. असं तर कुठेच काँग्रेसने म्हटलेलं नाही. त्याच्याही पुढे जाऊन मोदी म्हणाले, महिलांना उद्देशून म्हणाले, महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र हे काँग्रेसवाले किंवा इंडियावाले खेचतील आणि मुसलमानांना देतील. मंगळसूत्राविषयी असं बोलतो हा माणूस, हा निर्लज्जपणाचा कळस आहे. आमची मंगळसूत्रे इतकी स्वस्त आहेत का? हा हिंदुत्ववादी समजतो. खरं म्हणजे या देशातल्या महिलांची मंगळसूत्र संकटात आली असतील तर 10 वर्षात मोदीच्या राज्यामध्ये आली. आपण पहा, नोटबंदीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त महिलांना मंगळसूत्र विकावी लागली घरं चालवण्यासाठी. मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी ह्याच्याच राजवटीमध्ये आम्हाला मंगळसूत्र विकावी लागली. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आम्ही घरी बसलेलो असताना घर चालवण्यासाठी अनेक महिलांना आमची मंगळसूत्र गहाण ठेवावी लागली. आणि या मोदीला आता आमच्या मंगळसूत्राची उठाठेव. असा हा माणूस म्हणजे या देशाला लागलेला शाप आहे असं मी म्हणतो. दुर्दैवानं आम्ही त्यांच्या सरकारमध्ये होतो, पण आम्हाला संकट कळलं देशावरचं आणि आम्ही बाहेर पडलो. आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन हा देश पुन्हा उभा करायचा आहे, समाज उभा करायचा आहे. या देशातली हुकुमशाही मी सांगेन तेच खरं हे आपल्याला थांबवायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलं, जो कायदा आम्हाला निर्माण करून दिला, ते संविधान नष्ट करण्यासाठी मोदींना पुन्हा एकदा 400 जागा निवडून आणायच्या आहेत, 400 पार. त्याच्यावरती उद्धव ठाकरे साहेबांचा उत्तर आहे, 400 पार नाही, अब की बार भाजपा तडीपार. आणि हे तडीपार करण्यासाठी आपल्याला मावळच्या लोकसभेच्या खासदाराला सुद्धा पाठवावं लागेल दिल्लीत. एक जागा महत्त्वाची आहे. मोदी महाराष्ट्रात उगाच रोज येत नाही. रोज हल्ली मोदी कुठे आहेत? मोदी महाराष्ट्रात आहे, मोदी कोल्हापूरला आहेत, मोदी हातकलंगणेला आहेत. उद्या मोदी पिंपरीत येतील, मग चिंचवडला जातील, मग भोसरीला जातील. मुंबईला 8 सभा का? भविष्यात त्याला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. भविष्यात त्याला मुंबई मराठी माणसाची मुंबई त्याला तोडण्यासाठी त्याला मुंबई देऊन निवडणुका जिंकायच्या आहेत. ज्या मुंबईसाठी आपल्या मराठी माणसाने 106 हुतात्मे दिले, शिवसेनेनं महाराष्ट्रासाठी एकूण 70 हुतात्मे दिले, ती मुंबई त्याला तोडून
मुंबईतला सगळा माल मसाला, नोकऱ्या, धंदे, उद्योग गुजरातला घेऊन जायचं आहे. हे आपल्याला होऊ द्यायचं नाही. आपल्या पुढल्या पिढीचं, या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या पुढल्या पिढीचं नुकसान हे लोक करणार आहेत. भारतीय जनता पक्ष कुठे आहेत ते सध्या माहिती आहेत का तुम्हाला? 4 जून नंतर तुम्ही त्याचं आता काय करायचं ते करा. खालो आता रस्त्यावरती आपटा काय हवं ते करा. तेव्हा आपल्याला सगळ्यांना ही काळजी घेतली पाहिजे की प्रत्येक लोकसभेची जागा आपल्याला जिंकायची आहे. आणि मला खात्री आहे, आणि विशेषतः मावळची जागा जिथे गद्दारी झाली त्या प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीला, मग ती राष्ट्रवादीचा असेल गद्दार, काँग्रेसचा असेल गद्दार, शिवसेनेचा असेल, ही गद्दारी पूर्णपणे या मातीमध्ये गाडायची आहे. आणि संजोगजीनं आपल्याला प्रचंड बहुमतानं लोकसभेवर पाठवायचं आहे, इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.